आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात झाली आहे। त्याआधी सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस जे ठेवलेले आहे की सहन करायला शिक, या स्टेटसची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी तर हा वर्धापन दिन म्हणजे काळा दिवस असल्याची पोस्ट केली आहे। या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि अर्थात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नेमकं मत काय, त्यांच्याशी संवाद साधला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। रुपाली चाकणकर आहेत माझ्यासोबत। सुप्रिया सुळेंचं स्टेटस जे आहे, व्हॉट्सअप स्टेटस, हे चर्चेत आलेलं आहे। कुठेतरी त्यांनी भावनिक असे स्टेटस ठेवलेले आहेत। आपल्या आई वडिलांनी जी संस्कृती दिलेली आहे किंवा जी शिकवण दिलेली आहे ती जपली पाहिजे। कुठेतरी अन्याय होत असतो पण सहन करायला शिकलं पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांचं जे स्टेटस आहे। काय यावरती तुमचं प्रत्युत्तर? आज आमचा वर्धापन दिन आणि या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्या महिला भगिनी पुण्यामध्ये येतात। ते कालपासून निघालेले आमच्या महिला भगिनींचं नियोजन आहे, त्याच्यामुळे या नियोजनाची तयारी करत असताना मी स्टेटस पाहिलेलं नाही। मला असं वाटतं त्यांनी अशी चुकीची विधानं करू नयेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे तळागाळातल्या घटकांपर्यंत केलेलं आहे। आदरणीय दादांनी अर्थमंत्री म्हणून चांगल्या पद्धतीचा निधी आमच्या महिला भगिनींसाठी सबलीकरण, सक्षमीकरण, सुरक्षित असेल। अर्थसंकल्पामधला सर्वाधिक निधी हा आमच्या महिलांसाठी म्हणजे 50% जिथं आपण महिलांचा वाटा म्हणतो त्यांच्यासाठी दिलेला आहे। आपण पाहतोय जन्मापासूनच्या मृत्यूपर्यंत म्हणजे हा जो कार्यकाळ, याच्यामध्ये मग लेक लाडकी असेल, लाडकी बहीण असेल, वयोश्री योजना असेल आणि या सगळ्या महिला भगिनींना एक आर्थिक साक्षर आणि एक आर्थिक स्वावलंबन देण्याचा प्रयत्न दादांनी केलेला आहे। आमच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताईंच्या माध्यमातून ह्या योजना राबवल्या गेल्या। एकंदरीत महायुती सरकारने उत्तम रीतीचं काम हे गेल्या कालावधीत केलं, त्याच्यामुळे अशा पद्धतीची चुकीची विधानं कोणी करू नयेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।